इट्स ओके, मी वाचलंय सगळं. जर तुम्हालाही वाचायचं असेल तर नाही, नको. यात जनरल ज्या गोष्टी असायला हव्यात त्याच आहेत. बट माइंड वेल, आपण जरी हा लेखी करार करत असलो तरी भारतीय कायद्यानुसार याला कसलाही कायदेशीर आधार नाही. सरोगसीला आपल्याकडे लीगल स्टँडिंग नाही. यू डोंट वरी, त्याची तशी काही गरजही नाही पडणार. परस्पर विश्वासावरच या गोष्टी होऊ शकतात. बाकीचं सगळं तुझ्या लक्षात आलंय ना? तुझ्या तारखा वगैरे बघून मीरा प्रक्रिया सुरू करेल. आलंय ना तुझ्या लक्षात मी काय म्हणते ते? हो, इन्सिमिनेशनच्या प्रक्रियेला यश आलं म्हणजेच जेव्हा तू प्रेग्नंट राहशील तेव्हा तुला 25तले पहिले 10 लाख रुपये मिळतील. तुला चेक हवा असेल तर चेक, किंवा कॅश हवी असेल तर कॅश. पण पहिल्या सोनोग्राफीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तुला इथे येऊन राहावं लागेल. ऑफकोर्स, तुमचं बाळ आहे ते. तुम्हाला काळजी वाटणारच. आय कॅन अंडरस्टँड. पण मला भेटायला कुणी आलं तर म्हणजे रोहन किंवा ही अश्विनी तर चालेल? केतकी, अगं तू तुरुंगात नसणार आहेस, फक्त आमच्या देखरेखीखाली असशील. आणि या घरातली एक अत्यंत महत्वाची व्यक्ती असशील तू. त्यामुळे तुझे पाहुणे ते आमचेही पाहुणे असतील. थँक्स. डॉक्टरचं म्हणणं ऐकलं नाहीस किंवा बाळाला अपाय होईल असं वागलीस चालणार नाही. नुसतं चालणार नाही असं नाही. तुला स्पष्ट सांगतो, ज्या क्षणी तू असं वागशील त्या क्षणी आपला हा करार संपलेला असेल. डोंट वरी, मी तेही वाचले. बाळ जन्माला आल्यावर ते तुला दाखवणारही नाही. हे पण वाचलंस ना? हो, त्या दिवशी तुम्ही मला उरलेले 15 लाख देणार. चेक हवा असेल तर चेक, कॅश हवी असेल तर कॅश. राईट? ऍब्सोल्युटली. तुला हे सगळं मान्य असेल तर एक मिनिट. त्यानंतरही बाळाला भेटायचा प्रयत्न करायचा नाही. येस मॅम. आणि तो 18 वर्षाचा झाला की तुम्ही त्याला माझ्याबद्दल सांगा. खरं म्हणजे तेव्हाही नाही सांगितलं तरीही चालेल. हे बघ, त्याला अजून खूप अवकाश आहे.
सही करण्यापूर्वी तुला अजून काही विचारायचं आहे? आय डोंट थिंक सो. माझ्या मते सगळं क्लिअर झालं. हा चेक 1 लाखाचा. ऍडव्हान्स? नाही, आपल्या ठरलेल्या 25 लाखांव्यतिरिक्त आहे. आता इथे आपण जे काही बोललो त्या सगळ्या गोष्टी गुप्त राहाव्यात अशी आमची इच्छा आहे. रादर आग्रह आहे. तुझ्या या मैत्रिणीला कळलंय तेव्हा तिलाही. नाही प्लीज, माझ्याकडून कोणालाही कळणार नाही. ओके. प्लीज साइन. अरे ए डोळे फुटले काय दिसत नाही काय? एवढा मोठा रस्ता बनलाय. सॉरी सॉरी काय? ए हे विनोद, अरे सम्या, अरे काय तू इथे कुठे मुंबईत असतो? अरे बाबा मी कुठे असू शकतो, महाराजांची कृपा आहे माझ्यावर. सध्या मुंबईत आहे. तू औरंगाबादला होतास हे कळलं होतं मला. तेव्हा मी लोणची आणि पापड विकायचो, पण मग मला कळलं की तिथली लोक अजूनही हे पदार्थ घरी बनवतात, त्यामुळे मग मुंबई गाठली. लोणची पापड विकण्याचा बिझनेस आहे तुझा? ग्रेट. आता नाही. अरे मी दिसतोय का लोणची पापडवाला? अरे तसं नाही, व्यवसाय शेवटी तो व्यवसाय कुठलाही चांगलाच. मग काय करतोस काय सध्या? सध्या मी एका फायनान्स कंपनीत कामाला आहे. सॉलिड वट आहे आपली, महाराजांची कृपा. एकदा दाखव रे तुझे महाराज. कॉलेजमध्ये असल्यापासून ऐकतोय तुझ्या तोंडून. पुण्य संचय वाढला की आपोआप दर्शन देतात ते. तोपर्यंत नुसतं ऐकत राहायचं. महाराजांची कृपा. बाय द वे, हे माझं कार्ड. म्हणजे कुणालाही लोन वगैरे काही हवं असेल ना, मला फोन करायचा. आणि नको असेल म्हणजे काम नसेल तरी फोन करायचा. म्हणजे अजूनही मला मित्रांच्या पैशानं चहा प्यायला आवडतो. काय अजिबात बदलला नाहीयेस तू, अजिबात सुधारला नाहीयेस. अरे बाबा, ताजमहाला सुधारणेला काही वाव आहे का? नाही ना. मग करेक्ट आहेस तू. महाराजांची कृपा. एनिवे, मी निघतो, थोडा घाईत आहे, पण फोनची वाट पाहिजे ना. चल बाय. ओके, थँक्यू. अरे कमॉन यार, बाय. मिडास फायनान्स. करेक्ट आहे. तुम्ही आता कशा जाणार? मी ड्रायव्हरला सांगू का? नो मॅम, थँक्स. आम्ही गाडी आणली आहे. अश्विनी, किटी इथे असताना तूही येत जा. हा, हो ये. निघू आम्ही आता? केतकी, थँक्यू व्हेरी मच. आमच्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंद तू आम्हाला देणार आहेस. प्लीज मिस्टर प्रधान. अहो, आभार कसले मानताय? तुमच्या जीवनातल्या या सुखाच्या बदल्यात तुम्ही मला माझ्या जीवनातली सगळी स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिलीत. आपण
कुणीच कुणावर उपकार नाही करत होत. वी आर बाउंड बाय अ कॉन्ट्रॅक्ट. करार झालाय आपला. मी एक बोलू का? अरे बोल ना. तसं म्हटलं तर मी लहान तोंडी खूप मोठा घास घेते, पण लहान बाळ म्हणजे देवाने दिलेली सगळ्यात पवित्र देणगी असते. त्यामुळे तुमच्यात जो झालाय त्याला करार समजू नका. तो एक समझोता आहे. खरंय. करार म्हटलं की बंधनं येतात. टोचणाऱ्या गाठी येतात. जीवघेणे पेळ येतात. पण या समझोत्यात फक्त एकमेकांना सुखी करण्याची धडपड असते. गो तारग्या, चाय करतस ना त्याच्यात जरा दूध टाकीत जा. दूध दीड टाकीत जा दूध. तुला आज पत्र कधी काळा चहा दिला का रे? ये बघ कसा पांढरा फटफटीत आहे. घे. हा ठीक आहे ठीक हा. आहे. योगी पेडो घे पेडो. पेडो हो. पेडो कसले रे? अरे काय बायको बाळण बिळण झाली का काय? हा आणि कधी बोलला नाहीस ते? काय रे पोरगा झाला की पोरगी? अगो हो 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 हो. तू काय स्वतः काय कोकण करण्या समजतस काय गो? स्टेशनात ना बाहेर पडली की धडधा 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 कणकवले. अदली मधली 2-3 स्टेशना घेत जा. आता काय झालं? देतो पेडा. हा पेडो कशासाठी माहिती आहे? कसलं? माझी मावस बहीण होती बघ, तिचा 2.25 लाख रुपये कर्ज होता. त्या साहेबांनी एका फटक्यात फेडून टाकल्याने. काय म्हणतोस? बरं झालं रे बाबा. देवा रामेश्वरा रवळ नाता गांगो चाळ्या माझ्या साहेबांका उदंड आयुष्य दि रे बाबा. वय रे आईन जवानीत बिचारीचं कपाळ फुटलं. त्यात पदरात 2 पोरं आणि दुनिया ही अशी. पण काय पण म्हण नामदेवा, जगात टोचणारी माणसं आहेत ना, तशी आपल्या साहेबांसारखी देव माणसं बी आहेत बघ. तारग्या, आपल्या साहेबांचा जोडा अगदी लक्ष्मी नारायणासारखा दिसता नाही गो. सारख्या बघित राहायचा. वय रे. आणि तुका माहिती आहे तारग्या, आता आपल्या साहेबांच्या घरात पाळणा हलतला. काय सांगतोस का मेल्या? गो जित्या माणसाक मेला काय बोलतोस? तसं नाही रे. अरे म्हणजे ते काय स्वारगेटवाली काय मिळाली का काय कोणी? स्वारगेट नाही गो, सर्गोगेट सर्गोगेट. हा ती आत ती 2 पोरायली ती बघ. हे त्याच्यामधली ती पंजाबी ड्रेसवाली का रे? तिलाही छान होती हा. मला तर तीच आवडली. नाही नाही ती नाही ती दुसरी. ती फॅशनेबल होती बघ. हे असे सगळे कॅस सोडले होते आणि दोन्ही बावळे उघडे होते. ती केतकी केतकी तिचं नाव. तिच्यात काही दम नाही बघ. ती पहिलीवालीच बरी होती. हो माका पण तीच वाटत होती. पण तारग्या, मी त्या पोराक ना खय तरी बघितलंय. कुठं रे? खय तर आठवत नाही. जाऊ दे मला दे, आपल्या काय करूचा. ती सर्गोगेट होणारी बाई मिळाली नाही साहेबांका बस. वय रे वय. देवा पांडुरंगा, इथून पुढं सगळं नीट आणि व्यवस्थित होऊ दे रे बाबा. दे अजून एक पेढा दे. हा हो तारग्या, जास्त गोड खायचा नाही. पूर्वी एक ठीक होता, साखरेचा खाणार त्याका देव देणार. पण हल्ली ह्या कलियुग असा, साखरेचा खाणार त्याका देव नेणार. मग जास्त पेढे खायचे नाही. हं?
काय ग, गाडी का थांबवलीस? काय झालं? आशू आशू माझा माझा विश्वासच बसत नाहीये. एकदम 25 लाख. अगं आयुष्यात 1 लाख सुद्धा एक रकमी बघितले नाहीये. आणि हे सगळं मिळणार आहे मला 9 महिन्यात. ए तुला काय आलंय? किती 9 महिन्यानंतर तू एका बाळाला जन्म देणार आहेस. त्याला जन्म दिल्यानंतर तुला त्याला बघताही येणार नाही. ते कसं आहे तुला कळणारही नाही. जेणेकरून त्याचा चेहरा तुझ्या आठवणीतच राहायला नको. येस राईट. एकदम फुल प्रूफ प्लान. बोल समीर. हा, ऑफिसमधनं सुटलीस तू? भेटायचा? अरे मी आज ऑफिसला गेलेच नाहीये. उद्यापासून येते असं सांगितलंय दातार काकांना. व्हेरी गुड. चल मग मी घरी येतो. हॅलो हॅलो, मी घरी नाहीये, किटी सोबत आहे. तिच्याच घरी भेटायचं का? किती बरोबर आहेस तू? नको नको, आपल्या नेहमीच्या जागी भेटू. तासाभरात. ठीक आहे, पोचते. बाय. बाय. हा काय माणूस आहे का मजनू आहे? अगं सकाळपर्यंत एकत्रच होतात ना तुम्ही 2 दिवस. गप्प बस. तुला नाही वाटत रोहनला भेटावंसं? खूप वाटतंय. रादर घाई झालीये. असतं कारण पण आहे ना त्याला भेटण्यासाठी. चला आता. आणि घरी गेल्यानंतर हा चेक देवासमोर ठेव. शायला देव शोधावे लागतील यार घरात. टेन्शन काय घेतीये? जाताना विकत घेऊया ना आपण. चल. घ्या ज्यूस. अगं कशाला हे सगळं? मी जेवून आले. मा तुम्ही बाहेर गेल्यावर किती जेवता हे चांगलंच माहितीये मला. घ्या. ते सगळं जाऊ दे. केतकी आली होती ना? शुभंकर म्हणाला मला फोनवर सगळं व्यवस्थित झालं म्हणून. कॉंग्रॅच्युलेशन्स बेटा. आता तू आई होणार. मा अगं हो, तूच आई होणार. मी आजी होणार म्हणजे तू आई नाही का होणार? मा मला भीती वाटते. कसली? समहाव मला ती केतकी नाही, म्हणजे ती चांगली आहे, डिसेंट वागते, पण आत मला कुठेतरी जाणवते की ती आपल्या बाळासाठी योग्य नाहीये. अगं ती योग्य आहे की नाही हे तपासून पाहिलंय की नाही आपण? हो. वैद्यकीय दृष्ट्या ती योग्य आहेच. आणि तू तर तिची जन्मकुंडली तपासून पाहिलीस, हो ना? हो, पण तरी सुद्धा नमिता, ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही ना, त्या गोष्टींसाठी जीव वरखाली करू नये. त्यामुळे वेळही वाया जातो आणि एनर्जी सुद्धा. ओके मा. नमिता, होडी लोटलीच आहे ना पाण्यात. शिवाय वल्हवणारी माणसं तरबेज आहेत. थोडासा विश्वास पाण्याच्या धारेवरही ठेव की.